नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी जानू बगोरे आपल्या चॅनलवरती स्वागत करतो। आज एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलो आहे। तर विषय तुम्हाला समजलाच असेल पाठीमाग काय चालू आहे। मिनी जेसीबी म्हणून आहे आणि आपण आहे द्राक्ष बागामध्ये। तर द्राक्ष बागाची उंची किती असते काय असते तर पाईपलाईनचं काम द्राक्ष बागेत चालू आहे। तर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की मजुरांच्या आणि मशीनमध्ये काय फरक पडतोय, खर्चामध्ये असेल किंवा कामामध्ये असेल। तर बघू, त्यांच्याशी बोलू, चालेल। नमस्कार सागर भाऊ। नमस्कार। तर आपण हे मिनी जेसीबी बोलावलं आहे, म्हणजे फॉकलँड चेन मशीन आहे। तर याच्या आपण तुम्ही आता द्राक्ष बागेमध्ये खोदकाम चालू आहे पाईपलाईनीचं। तर याचं तुम्हाला कशी कॉस्टिंग पडते काय? कॉस्टिंग म्हणजे असं आहे, आमचे 3 लाईनी सध्या चालू आहे। एका पाईपला याच्यामध्ये 3 लाईनी आम्ही मजूर बोलवले होते, त्याला विचारलं काय बाबा, ते म्हणे एक पीस 500 रुपये पडेल तुम्हाला, ते बी 2.5 फूट खोल। 2.5 फुटच खोल 500 रुपये आणि म्हणजे 20 फुटाचे 1500 रुपये जात होते तीन पीस एकाच्यात टाकले। तर आता आम्हाला आहे ना एका लाईनीला 165 रुपये पीस प्रमाणे पडू राहिले। वरून 3.5 फूट खोली त्यांची किती खोली होती माणसांची? खोली 2.5 फूट होती। त्यांनी 2.5 फूट खोल सांगितलं आणि मशीननं 3.5 फूट खोल जाते। आता तुम्ही हाईट बघू शकता, हां 3.5 फूट खोल होतंय। आणि सागर भाऊ, समजा आता तुमच्या तिघांनी मिळून तुम्ही आणली तर तुम्हाला 165 रुपये पीस पडतोय। तर साधारणतः आता तुम्ही पाठीमागे एखादं काम बघितलंय का असं की सेपरेट लाईन असेल तर किती खर्च येऊ शकतोय? सेपरेट लाईन माझी मी स्वतःची आमचा 1 टन मारली आमच्या विहिरी तर 485 रुपये पीस पडला, पण ती 3.5 फूट खोल होती। 3.5 फूट खोल होती। रुंदीला किती खंत आहे? रुंदीला 2 फूट आहे, 1.5 फुटाचं सुद्धा बकेट त्यांच्याकडे, पण 3 लाईनी बसवायच्या त्याच्यामध्ये 1.5 फुटाचं। म्हणजे याच्यात अजून ते छोटं बकेट असलं तर फास्ट काम करेल, म्हणजे अजून थोडी सिंगल लाईन राहिली तर 1 फुटाचं बकेट आहे, म्हणजे त्याची कॉस्टिंग अजून कमी येईल। पण तुम्ही मोठ्या बकेटनं खणलं तर 485 पर्यंत तुम्हाला कॉस्टिंग आली, खणून आणि बुजून पण। हे मशीन कुठून बोलवलं होतं आपण? नाशिकवरून बोलवलं होतं का? आता आपल्यापासून नाशिक साधारणतः 50 किलोमीटर येतं। 3000 रुपये शिफ्टिंगचा खर्च 3000 रुपये। तर मोठं काम असलं तर योग्य राहील आणि एकत्रित केलं तर योग्य राहील। असं एकत्रीला एकदम भारी परवडते। मजूर म्हणजे परवडणारच नाही लाईन, की 700 रुपये पीस सुद्धा एवढं खोल खाणार नाही। नाही 2.5 फूट सांगितलं ना ते ना, तर तुम्ही 3.5 फूट खोल आहे। आणि याचा एक अजून फायदा आहे की नंतर भविष्यात मेंटेनन्स कमी राहील, कारण की आता द्राक्ष बाग वय झाल्यानंतर तुटल्यानंतर त्याची मशागत केली जाते, म्हणजे चाळण केली करीतो आपण, त्याला लागणार नाही। ही पाईपलाईन तर लागणार। आता याच्या आधीची एक पाईपलाईन इथं लीक निघालाय मित्रांनो, बघू शकता। तर ही माणसांनी म्हणजे मजुरांनी खणलेली आहे। तर हिची उंची बघा आणि तिच्या खाली ही पाईपलाईन किती खोल गेली ही बघा, म्हणजे इतका मोठा फरक आहे। म्हणजे किती पण वावर व्यवस्थित चालण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांनंतर भविष्यात तर ती पाईपलाईन लागू शकत नाही, बाकीचा मेंटेनन्स पण कमी होतो। तर सागर भाऊ, आमच्या शेतकरी मित्रांना समजा जर मशीनची गरज आली बोलायचं असेल तर हे शेट आहे समजा मशीनवाली, हे कुठले? नाशिकचे एक प्रॉपर नाव काय त्यांचं? मोहन काटे। तर हे किती लांबपर्यंत सर्व्हिस देता नाशिकपासून? पूर्ण नाशिक जिल्हा म्हणजे सरासरी 100 किलोमीटर ना? हां, सरासरी 100 किलोमीटरच्या आसपासच्या रेंजमध्ये कुठं पण सर्व्हिस देता असं? बरं, त्यांचा नंबर आहे का? नंबर आहे ना, द्या बरं। थांब, सांगा बरं नंबर त्यांचा। 94 23 58 58 62 59। तर मित्रांनो, हा त्यांचा नंबर आहे, मी खाली एक मेन्शन करून देईल तुम्हाला नंबर। काय मोहन काठे ना? मोहन काठे नाशिक। तर यांच्याकडे मशीन आहे, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि शेतकऱ्याचे एकदम कामाचे योग्य आहे अशा प्रकारचं आहे। मित्रांनो, मशीनचं थोडं काम बघू शकता, या प्रकारचं काम करतं मशीन आणि अतिउत्तम आपल्या शेतकरी वर्गाला आहे, कारण की आता सध्या मजूर मिळणं अशक्य गोष्ट होती आहे। त्यामुळं या प्रकारचं ह्या गल्लीतून माती काढून ह्या गल्लीत टाकते, नंतर बुजवायच्या वेळेस परत ह्या गल्लीतली माती उचलून इथं ही चारी बुजून टाकील। तर जे सागर भाऊंनी आपल्याला कॉस्टिंग सांगितली ती खणून आणि बुजून सर्व लेवल करून ती कॉस्टिंग पडते असं त्यांनी सांगितलं आहे। अर्थात मी पण होतोच पहिल्यापासून, कारण की मी इथंच होतो ना। बघू शकता द्राक्ष बागेची हाईटच किती असते, ते पण वायचं रान आहे। वायच्या रानात थोडी हाईट अजून कमी असते मंडपपेक्षा पण साईडनं, कारण की अँगलचे जे वायचे असतात ते अजून छोटे असतात या प्रकारचे। पुढून बकेट आहे, त्याला केनी पण आहे पुढून, तर केनी नंतर लेवल पण करून देतं ते।
मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन नवीन शेती संदर्भात शेतीशी निगडीत नवीन काही वस्तू असतील, नवीन म्हणजे उपक्रम असतील हे तुम्हाला दाखवण्यात येतील. आणि रोजचे आपले बाजारावर व्हिडिओ तर येतच असतात व्हिडिओ चॅनलवरती आपल्या. तर त्या जोडीला आपण हे शेतीसाठी जे शेतीच्या उपयोगी पडतं आहे ना ते आपण या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळत जाईल. कमेंट करून सांगा शेतीसाठी सरासरी शेतीसाठी हा उपक्रम कसा वाटतोय, योग्य आहे की काही याचे निगेटिव्ह पॉईंट पण असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चालेल, धन्यवाद मित्रांनो. अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट करा. तर मित्रांनो अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट करा. मी याची माहिती अजून तुम्हाला पूर्ण पोहोचवेल आपल्यापर्यंत. मालक काय व्हायला पाहिजे काय मालकाला आमंत्रण आमचे दोन भाऊ गोरे बसलेले चालू आहे ट्रायल त्यांची. अरे अजून जमाना सकाळी वेगळी आयडिया होती वाटतं, काय माहिती. रेस दे थोडा माग कर. हां तार पाय भाऊ खाली कर. तारवर